सुंदर पुस्तक आहे. म्हणजे उदाहरण मी सांगेल की आपल्याला उदाहरण कोणाचं घ्यावं लागतं तर वॉरन बफे लागतो, आपल्याला एलॉन मस्क लागतो की आपण त्यांचे कोट लावतो व्यवसायाचे. तर ते कोट न लावता मला असं वाटतं एक कोट आपले जे काही आज्ञापत्र आहेत किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपल्या घरामध्ये लावली पाहिजे. शिवाजी महाराजांनी ज्या आज्ञा दिलेल्या होत्या त्या आता शब्दबद्ध आपण पाहणार आहोत. त्या आमच्या गुरुवर्य रायबादादा नलावडे उर्फ राहुल नलावडे यांच्या पुस्तक रूपे आलेला जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आपल्या इतिहासातून आहे. शिवाजी महाराजांनी अर्थकारण प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. म्हणजे ज्याचा अर्थ मजबूत त्याचं राज्य बळकट असं म्हणलं जातं महाराजांच्या काळात. हे पुस्तक अगदी बालांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आहे. शिवाजी महाराज की जय याच्या पलीकडे जाऊन शिवचरित्राचा अभ्यास व्हावा असं हे पुस्तक आहे. तर हे अवश्य वाचा. आणि तरुणांना या विचारसरणीची फार गरज आहे. मला असं वाटते की प्रत्येकाने आपलं हे पुस्तक काळात पण तर जे व्यावसायिक आहे, ज्याला नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय गरजेचं आहे. सगळ्यांनी आवर्जून पुस्तक घ्या. कुठल्याही वाढदिवसाला कुठल्याही कार्यक्रमात कुठलेही बुके आता नेले नाही पाहिजे, तर ते त्यांना हे पुस्तक दिलं पाहिजे. धन्यवाद. एक नक्की सांगतो की शिवचरित्र मनामनात शिवचरित्र तनातनात या नीतीला अनुसरून हे पुस्तक आहे. छत्रपतींचं फक्त नाव घेऊन आपण तिथपर्यंत थांबू नये. तर या अशी पुस्तकरूपी सेवा जी आहे ती आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कार्यक्रमानिमित्त भेट देऊया. आणि छत्रपतींचे शिवनीतीचे जे विचार आहेत ते या पुस्तकरूपी साधनातून समाजापर्यंत पोचूया. धन्यवाद.